दादाला जर एवढी बहीण आठवली तर तुम्ही विचार करा, त्याच अजित दादाने 15 दिवस आधी निवडणुकीमध्ये आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. कसली लाडकी बहीण काय? 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10,000 हजाराचा बॅनर असते होय. काय धंदा आहे की 2024च्या विधानसभेमध्ये त्याचा सुपडा साफ होणार आहे. हे 1500 रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही. काही शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही. ह्या दोघा तिघांनी बी काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत. पैसे आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत. त्यामुळे दणकवून 1500 घ्यायचे आपण, काय विषय नाही. पण माया हो, आता जरा पुढचा विचार करा. आता आपण 1500 घ्यायचे हे ठरलं बरं का, ठरलं पैसे घ्यायचे. जरा गड्याकडे बघून मग तुमच्याकडे बघून. आता ही सगळे आमचे पुरुष, आमचे सगळे भाऊ, ह्या सगळ्या भावांनी जरा एका गोष्टीचा विचार करावा. दादा हो, तुमच्या घरात तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावली, आपल्या आपल्या ऐपतीनुसार लावली. कुणी लाखभर खर्च केला, कुणी 5 लाखाचा खर्च केला, कुणी 25 लाखाचा खर्च केला. पण खर्च केला, बहिणीचं लग्न लावून दिलं. काय उपकार केला का तुम्ही? कर्तव्य होतं तुमचं, केला तुम्ही खर्च. काही जणांनी आपली आपली इब्रत राखण्यासाठी आणि बहिणीला उजवून देण्यासाठी तुम्ही, काही जणांनी वावर इकली, काही जणांनी वावर घाण टाकली का नाही? काही जणांचं तर असं झालं की कधी बहिणीचं दुर्दैवानं काही बरं वाईट झालं, तिच्या काही नवऱ्याचं बरं वाईट झालं तर तिच्या लेकरांची शिक्षण केली, भाच्या उजवून दिल्या का नाही? तुम्ही बॅनर लावलं का दादा हो? लावायला पाहिजे ना. आज कसं बरं बॅनर लावायला पाहिजे. तुम्ही बहिणीच्या माहेरात कधी गेलात आणि बहिणीला जर 2-4 हजार रुपये द्यायचे असतील तर पैसे कसे दिले तुम्ही? सासूला सुद्धा कळू नये, घरातल्या तिच्या ननंद भाऊजीला, कुणाला दिरा जावांना कळू नये, तिच्या सासऱ्याला कळू नये, इतकं गपचूप तिच्या हातात तुम्ही ती 4-5 हजार रुपये जे काय असतील ते ठेवले. जाहिरात केली का? बॅनर लावलं का? लाडक्या बहिणीला आताच 2000 रुपये देऊन मी बस स्टँड वर आलेलो आहे. लाडक्या बहिणीचा फोन आला होता, तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते, तिला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नव्हते, म्हणून 1000 रुपये मी तिला फोन पे केला. फोन पेचा स्क्रीनशॉट आणि मोठाच्या मोठा बॅनर केलंय. तुम्ही येडे आहोत, तुम्ही कळत नाही तुम्हाला. अहो शिंदे साहेबांचं बघा की जरा काहीतरी. कसलं मोठं बॅनर लावतंय. 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10,000 हजाराचा बॅनर असते होय. काय धंदा आहे? तुम्ही बहिणी उजवून दिल्या, तुम्ही भाच्यांची शिक्षण केली, तुम्ही बहिणीचं सुख दुःख बघितलं. तुम्ही बहिणीसाठी कधी बॅनर लावला नाही, त्याची कधी जाहिरात केली नाही. का केली नाही? तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, तुम्हाला बहीण भावाच्या नात्याचा मान कळतो, तुम्हाला बहिणीच्या नात्याची इज्जत कळते. आपल्या बहिणीची इज्जत अशी झाकली बूट 1.25 लाखाची, बहिणीच्या संसारात कमी जास्त आहे ते बोलून दाखवायचं नाही. हा संस्कार या राज्यानं, या महाराष्ट्रानं आमच्यावर घडवला. मग फडणवीस आणि शिंदे साहेब जाहिरातबाजी कशासाठी करतायत? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर 1500 टिकड्याची जाहिरात कुणी करेल का? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर गुपचूप देऊन जा ना. बॅनर कशापायी लावतोयस? बॅनर लावतोय कारण आम्ही बहीण नाही, आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावता. आणि बाया हो, आता तुम्ही विचार करायचा. माया हो, भाऊ मुराळी म्हणून येतो, लग्नाला बोलवतो, वास्तुशांतीला बोलवतो, अजून कुठल्या कामाला बोलवतो. तुम्ही लग्नाला जाता, वास्तुशांतीला जाता, काय त्याचं काही चांगलं, काही बालाजीला गेला पाणी उजवायचंय, उद्यापन करायचंय त्याला जाता. भाऊ तुम्हाला बोलावतो, भाऊ तुम्हाला 5000ची साडी घेतो, 5000ची. पण भावानं तुम्हाला 5000ची साडी घेतली आणि नवऱ्याला साधी त्याची जुनी टोपी बी काढली नाही आणि लेकराला बी काहीच बघितलं. नेसता का माय 5000ची साडी? अय बाया हो, नेसता का? इकडच्या नेसता का? नेसत नाही. काय म्हणता माय, तुला काय संडीसाठी वाटले का? अरे 2 लेकर आहेत की शिरावर एवढा मोठा नवरा आहे, काय मानपण आहे का नाही? मला काय घरनिगी वाटले काय तुला? काय म्हणून तू माझ्या नवऱ्याला मान देत नाही, काय म्हणून लेकराला करत नाही? बोलता की नाही? माया हो, तुम्हाला 1500 टिकड्या देऊन भुलवायचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तुमच्या नवऱ्याच्या नोकरीचं बघत नाही, नवऱ्याच्या पेन्शनचं बघत नाही, लेकराच्या शिक्षणाचं बघत नाही. अशा शिंदे फडणवीसांच्या जाहिरातीला किती भुलायचं बरं आपण? किती विचार करायचा त्याचा? माया हो, मी तुमचं लेकरू आहे, मला काही लय मोठं मोठं कळत नाही.
काय आपण काय कारखानदाराची अवलादी नाहो काय नाही, आपण साधी माणसं. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी आणलेली लाडकी बहीण योजना ही काय उपकार करणारी गोष्ट नाही. हा आपल्याच कुटुंबातील नोकरीला जाणाऱ्या सदस्यांचा पैसा आहे. त्यामुळे 1,500 रुपये महिलांनी घेतलेच पाहिजे. पण मावल्यांनो, एक विचार करा, या 1500 टिकल्या महत्वाच्या आहेत की आपल्या लेकबाळीची इज्जत? असा सवाल शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेला आहे. अंधारे पुढे असंही म्हणाल्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वावर विकून तुम्हाला पैसे दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नागपूरचा बंगला या पैशासाठी विकलेला नाही. या दोघा तिघांनी आपल्या खिशात हात घालून पैसे दिलेले नाही. त्यामुळे दणक्यात 1500 घ्या, भाऊ बहिणीला मदत करतो, पण तो कुणाला काहीच कळू देत नाही. मात्र हे सत्ताधारी भाऊ दिलेल्या 1,500ची मोठी जाहिरातबाजी करत सुटलेले आहेत. 1500 टिकल्या दिल्या नाही आणि त्यासाठी 10,000 हजाराचा बॅनर असतो का? काय धंदा लावला यांनी, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यांना डिवचलं. भावाला बहिणीच्या नात्यांची मर्यादा कळते, बहीण भावाच्या नात्याचा मान कळतो, इज्जत कळते. तिच्या संसारात कमी जास्त आहे ते बोलून दाखवायचे नसते. हा संस्कार या महाराष्ट्राने आम्हाला दिलेला आहे, असेही अंधारे यांनी म्हटलेलं आहे. तर अंधारे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.